बातमी लातूरमधून आहे। नीट प्रकरणात लातूरमधील 4 पालक आणि विद्यार्थ्यांना चौकशीसाठी पुण्यामध्ये बोलावण्यात आलंय। मोटेगावकरांकडून या पालकांना पेपर मोबाईलवर पाठवल्याचा सीबीआयला संशय आहे। शिवराज मोटेगावकर नंतर पालक आणि विद्यार्थी सीबीआयच्या रडारवर आलेत। गुरुवारी पुण्यामधील सीबीआयच्या ऑफिसला पालकांना हजर राहण्याचं समन्स बजावण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। लातूरमधील 4 पालक आणि विद्यार्थ्यांची चौकशी केली जाणार आहे। आपल्याला माहिती आहे की नांदेडमधल्या काही पालकांना आणि विद्यार्थ्यांना सुद्धा आज मंगळवारी बोलवण्यात आलं होतं सीबीआयच्या वतीने आणि आता लातूरमधल्या 4 पालकांना गुरुवारी चौकशीसाठी येण्याचं समन्स बजावण्यात आलंय। विष्णू बुर्गे आपल्याला या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत। विष्णू, हे 4 पालक कोणते आहेत आणि काय नेमकं या सगळ्या प्रकरणात माहिती मिळते आहे? तर पेपर फुटीचं हे सगळं कनेक्शन लातूरपर्यंत पोहोचलं आणि त्यानंतर मोटेगावकर यांना जे आहे ते अटक करण्यात आली। त्यानंतर आता पालक असतील किंवा मुलं असतील हे रडारवर आल्याचं पाहायला मिळतंय। जे संशयित आहेत पेपर ज्यांनी विकत घेतला असा सीबीआयला संशय आहे आणि त्या संशयाच्या भोवऱ्यात असलेले हे सगळे पालक आणि विद्यार्थी आहेत आणि त्यामुळेच त्यांना आता समन्स बजावण्यात आल्याची माहिती जी आहे ते मिळालेली आहे। खरं तर सीबीआयचं पथक या ठिकाणी 6 दिवसापासून तळ ठोकून आहे आणि त्यात आता पुढच्या कड्या जोडायला सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सुरुवात केलेली आहे आणि त्यातूनच आता जे प्राध्यापक आहेत त्यांचं जे नाव समोर आलेले आहेत, मात्र आता त्यांनी कुणाच्या संपर्कात होते किंवा ते विद्यार्थी होते का संपर्कात हे सगळं चेक करण्याचं आणि त्यांनी विकत घेतला का पेपर या सगळ्या गोष्टी तपासण्याचं सुरू आहे आणि त्यामुळेच या पालकांना जे 4 पालक आणि विद्यार्थी आहेत त्यांना समन्स बजावल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे सीबीआयनं पुन्हा एकदा एक मोठं सर्च ऑपरेशन या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळतं आणि मोठे धागेदोरे सीबीआयला हाती लागलं असंच म्हणावं लागेल। अगदी या प्रकरणात आता आणखी धागेदोरे सापडतायत, व्याप्ती वाढत चाललेली आणि फक्त मोटेगावकर किंवा काही क्लासच्या संचालकांपुरतं हे प्रकरण मर्यादित राहिलेलं नाहीये, तर ते प्रकरण आता सर्वसामान्य पालकांपर्यंत सुद्धा पोहोचलं आणि हे पालक आता सीबीआयच्या रडारवर आहे।